भाजपचे नगराध्यक्षपदाचे फलटणचे उमेदवार जे आहेत शमशेरसिंग नाईक निंबाळकर हे आपल्यासोबत आहेत. खरं तर थोडा अवधी मिळाला तुम्हाला प्रचारासाठी. कशा पद्धतीची लढत वाटते आता यावेळीची निवडणूक कशा पद्धतीची रंगतदार ठरते? एकच सांगतो की मधला जो कालावधी होता तो फार शॉर्ट होता. लोकांपर्यंत पोचता येणं फार अवघड परिस्थितीत होतं. आता हा अवधी मिळाला, हा चॅलेंजिंग समजून आम्ही संपूर्ण फलटण शहरातील संपूर्ण प्रत्येक नागरिकापर्यंत पोचण्याचं काम आम्हाला या अवधीचा संधी म्हणून आम्ही घेतलं आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही आमचे विचार आणि आमच्या पार्टीची ध्येयधोरणं पोचवण्याचं काम केलं. मला एक सांगा की फलटणमध्ये प्रामुख्यानं नेमका कोणता विकास प्रामुख्यानं समजला जातो की जे तुम्ही भविष्य काळात जो काही तुमचा विचार आहे की यामध्ये महत्त्वपूर्ण विकास केला पाहिजे? आमच्या फलटणकरांच्या भावना गेले 30 वर्षामध्ये आमच्या फलटणकरांना रस्ते नीट नव्हते. आता पहिल्यांदा आम्हाला सर्व रस्ते प्रमुख रस्ते सिमेंटचे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हे आमची पहिलं प्राधान्य असेल. नंतर जी बंद पडलेली भुयारी गटार योजना आहे ती आम्ही पूर्ववत करणार आहोत, चालू करणार आहोत. आणि फलटण शहरातला जो विस्कळीत पाणी पुरवठा आहे, ज्या फलटण शहरामध्ये 5 टाक्या बांधून होत्या पण त्याचं रायझिंग वॉटर लाईन ही त्या टाक्यामध्ये गेली नव्हती, ती वॉटर लाईन पोचवून त्या टाक्यावर राहिलेले ज्या नागरिकांना समप्रमाणात पाणी पुरवठा मिळेल याचं प्राधान्य आम्ही देण्याचं काम करणार आहोत. फलटणमध्ये आलं की दरवेळी दोन्ही बाजूनं असं बोललं जातं की दडपशाही, दंडेलशाही असा शब्दप्रयोग केला जातो. तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर असंच म्हणणं आहे की जे समोरचे लोक आहेत, मी आज नाव घेऊ इच्छित नाही की आज आता इलेक्शनचा हा मतदानाचा दिवस आहे. त्यांच्याकडं विकास काम त्यांनी काय केलेलं आहे 30 वर्षामध्ये हे दाखवण्यासाठी सुद्धा फलटणमध्ये त्यांच्याकडे एक विकास काम नाही आहे. त्यामुळं जे काही सांगायचं आहे मग आता त्यांच्यापुढे दुसरा मार्गच नाही की काहीतरी आरोप तर केला पाहिजे. त्यामुळं हा खोटा आरोप करून प्रचार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शेवटचा एक प्रश्न आहे की उमेदवार आपले सर्व तळागाळातील उमेदवार आहेत. काय नक्की वाटतं ह्यापुढे विजयाच्या बाबत? यामध्ये एकच सांगतो की आमचे 27 उमेदवार आणि मी एक 28 हे सुशिक्षित उमेदवार आहेत. फलटण शहरामध्ये विविध यात काही माजी नगरसेवक आहेत आणि काही वकील आहेत, काही प्रोफेशनल्स आहेत आणि काही नुकतेच ग्रॅज्युएट झालेले आहेत. अशा प्रकारचा एक संगम भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवरूपराजे यांनी केलेला आहे. आणि याचा रिझल्ट येणाऱ्या उद्याच्या मतदानाच्या रिझल्टमध्ये आपल्याला जाणवेल की 27च्या 27 उमेदवार फलटण शहराने निवडून दिलेले असतील आणि मी एक 28 नगराध्यक्षपदाचा उमेदवार असं निवडून दिलेले असतील. नक्कीच यामध्ये भाजपचे 27च्या 27 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष जे भाजपचे आहेत हे पूर्णपणे निवडून येतील असा विश्वास जो आहे तो शमशेरसिंग नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन विनोदसह संतोष नालावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.